तर आज मला बनवायची होती दाळबट्टी. तर म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करूया. तर सगळ्यात अगोदर तर मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले होते. त्याच्यानंतर त्यामध्ये मुगाची डाळ धुवून टाकली. त्यानंतर मीठ आणि तेल टाकून कुकर 3 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिला. तसं तर मी तुरीच्या डाळीची बनवत असते, पण अशी शिल्लक नव्हती त्यामुळे मी मुगाचीच डाळ बनवली. त्यानंतर बट्टीचं पीठ मळायला चालू केलं. तर जसं मी माप घेते तसं सांगते. 2 वाटी गहू, 1 वाटी गरा आणि पाऊण वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्यावरती ओवा हाताने बारीक करून टाकायचा आहे. थोडं मीठ आणि थोडी हळद टाकून त्यानंतर तेल आपल्याला कडकडीत गरम व्हायला ठेवायचं आहे. असं तेलाचं मोहन टाकलं की बट्टी आपली एकदम कुरकुरीत होते आणि त्याला लेअर सुद्धा खूप छान प्रकारे पडतात. तर इथे मी पीठ थोडं गार होऊन दिलं आणि त्याच्यानंतर पीठ मळायला चालू केलं. तर पीठ आपल्याला बट्टीचं एकदम कडक मळायचं आहे, पातळ ठेवायचं नाही. अशा प्रकारे पीठ मळून घेतलं मी आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिट पीठ मुरण्यासाठी ठेवून दिलं. तर माझं पीठ इथं एकदम भारी मऊ झालं होतं. त्यानंतर डाळ पण शिजली होती. मग स्मॅशरने स्मॅश करून घेतली आणि लगेच डाळीला तडका द्यायला चालू केले. तर पहिले तर मी पातेल्यामध्ये तेल टाकले होते. त्यानंतर जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला. इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरे याची पेस्ट बनवली होती. मग तीच पेस्ट मी तेलात टाकली आणि चांगली फ्राय होऊन दिली. फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत परतून घेतला. कांदा थोडा जास्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर वरून मीठ टाकायचं, ज्याने की टोमॅटो चांगलं शिजेल. त्यानंतर मग मी लाल मिर्च पावडर टाकली होती आणि सांबर मसाला टाकला होता. मी दुसरा कोणताही मसाला यूज करत नाही हे बनवताना. सांबर मसाला टाकला की त्याला सांबरसारखा एक फ्लेवर येतो, ज्यामुळे मी सांबर मसाला टाकत असते. त्यानंतर स्मॅश केलेली डाळ सुद्धा टाकून दिली आणि अशा प्रकारे खूप छान डाळ तयार झाली होती. वरून कोथिंबीर सुद्धा टाकली. तोपर्यंत मी जे बट्टी शिजवण्यासाठी पीठ गरम करायला ठेवलं होतं ते पण खूप छान प्रकारे उकळी आली होती पिठाला. त्यानंतर मी लगेच बट्टीचे गोल गोल गोळे तयार करायला घेतले. तर बट्टीचे गोळे बनवताना अशा प्रकारे गोळे बनवायचे आहेत. एकदम गोल बनवायचे नाही, असे थोडे थोडे घेऊन बनवलं की त्याला लेयर्स खूप छान पडतात. त्यामुळे जसं मी करत आहे तशा प्रकारे बट्टीचं पीठ आपल्याला गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि उकळलेल्या पाण्यामध्ये हे गोळे ठेवून द्यायचे आहेत आणि हे आपल्याला 30 ते 35 मिनिट शिजून घ्यायचे आहे. तसे तर 20 ते 25 मिनिटातच शिजतात, पण थोडे मी जास्त शिजून दिले होते. अशा प्रकारे चाकू बट्टीमध्ये टाकला की चिकटला नाही की म्हणायचं की बट्टी शिजली आहे. छान प्रकारे इथे माझी बट्टी शिजून तयार झाली होती. त्यानंतर मी त्याचे तुकडे करून घेतले. तोपर्यंत तेल सुद्धा गरम झालं होतं. मग मी थोडे थोडे करून बट्ट्या सगळ्या तळून घेतल्या. एकदम गरम तेलामध्ये बट्ट्या तळायच्या नाहीत, मीडियम फ्लेम करून बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत, ज्याने खूप छान कुरकुरीत होतात. तर माझ्या इथे बट्ट्या सुद्धा तयार झाल्या होत्या. म्हणून तर पाहू शकता तुम्ही, खूप छान लेअर पडल्या होत्या बट्ट्यांना आणि अशा प्रकारे माझी आज डाळ बट्टी तयार झाली होती. आम्ही सगळ्यांनी अंगणात बसून मस्त एन्जॉय केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.